7 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या ब्रीच कँडी या रुग्णालयात उपचारादरम्यान आशा भोसले यांचं निधन झालं। आशा भोसले यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर, संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे आणि आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। समाजातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर सध्या आशा भोसले यांना अंतिम निरोप देण्यासाठी निवासस्थानी दाखल होत आहेत आणि सकाळपासूनच आपण पाहतोय विविध मान्यवर या ठिकाणी येऊन भोसले कुटुंबियांची भेट घेत आहेत। त्यांची मुलं, नातवंड, नाती यांची भेट घेताना आपण पाहतोय। सांत्वनपर भेट घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज सकाळपासून हजेरी लावलेली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून अंतिम दर्शन सुरू करण्यात आले। ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव लोअरपरेल इथल्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्कमधल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार। मुंबईच्या माजी महापौर आणि सध्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या मुंबई महापालिकेतील किशोरी पेडणेकर आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी आलेले आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून सुद्धा सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आशिष शेलार सर्व राजकीय व्यक्तींची भेट घेत आहेत। आशिष शेलार आणि आशाताईंचे अत्यंत जिव्हाळ्याचे भाऊ बहिणीचे संबंध होते। तर सांत्वनपर भेटीदरम्यान आशा भोसले यांच्या निवासस्थानी आलेल्या मान्यवरांची गर्दी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आशाताईंचे स्वरसुद्धा पाठीमागे आपल्याला ऐकू येत आहेत। आशाताई 92 वर्ष जगल्या, मात्र वयाच्या अगदी 10व्या वर्षापासून त्यांनी संगीताची सेवा सुरू केली आणि ती अगदी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची ही संगीत सेवा सुरू होती। अत्यंत वर्सटाईल अशा गायिका म्हणून आशा भोसले यांच्याकडे सगळेजण पाहतात आणि आपण पाहतोय मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं आगमन झालं आहे आणि त्यांनीही आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावलेली आहे। शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक, भावगीत सगळ्यांच्याच मनाला भुरळ घालणारा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय। 20पेक्षा अधिक भाषांमध्ये आशाताईंनी गाणी गायली। अगदी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीत सेवा केली आणि मराठीतली तर अनेक गाणी कित्येक पिढ्यानपिढ्या अशीच सगळ्यांच्या ओठावर आहेत। अगदी बालगीतांपासून ते रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत। खरं तर जगातलं हे एकमेव उदाहरण आहे की अगदी 90व्या वर्षीसुद्धा त्यांनी 3 तास कॉन्सर्ट केलेली। मुंबईचे महापौर रितू तावडे भोसले कुटुंबियांची भेट घेत आहेत। त्यांची सांत्वनपर भेट आहे। अतिशय जिंदादिल असं व्यक्तिमत्व म्हणजे आशाताई। कुठल्याही कार्यक्रमाच्या अक्षरशः आशाताई म्हणजे खरं तर प्राण होत्या। सतत हसतमुख, अत्यंत उत्साही। अगदी 90व्या वर्षीसुद्धा त्यांचा हा उत्साह वाखणण्यासारखा होता आणि म्हणूनच विविध मंचांवर जेव्हा जेव्हा त्यांना ऐकण्याची संधी मिळायची तेव्हा आशाताईंचं भाष्य, त्यांचं भाषण निश्चितच लक्ष खेचून घ्यायचं, कारण त्यामध्ये वापरलेल्या कोट्या असू देत, त्यांची आत्तापर्यंतच्या आयुष्यातली वेगवेगळी उदाहरणं, याचं नेहमीच त्या सदोहरण त्यांचं हे भाषण असायचं। अत्यंत उत्साही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आत्ता जसजशा सोशल मीडियावर काही रील्स व्हायरल होऊ लागल्या, यामध्ये त्यांच्या शेवटच्या काही रिहर्सल आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा उत्साह, त्यांचा आवाज अगदी वाखणण्याजोगा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर
दीदींची 100री करावी असं अनेकांची इच्छा होती. ती 100री पार करू शकले नाहीत. आशा ताईंची तरी 100री करायला मिळावी अशा प्रकारची सुद्धा अनेक जण इच्छा ठेवून होते. मात्र 92व्या वर्षी काल आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर आशाताईंचा आवाज म्हणजे ईश्वरीय आवाज म्हटलं जातं. खरं तर अत्यंत संगीत क्षेत्रासाठी असलेला हा अढळ तारा निखळल्यामुळे पुन्हा ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असा हा आवाज होता.